विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला साहित्याची भाषा या घटकाला आपण सुरुवात केलेली आहे. साहित्याच्या भाषेच्या संदर्भामध्ये आपला एक ऑनलाईन तास झालेला आहे. कारण आपल्या प्रकरणाचंच नाव आहे साहित्याची भाषा. त्यामुळे एखाद्या ऑनलाईन तासामध्ये हा घटक संपणारा नाही. त्यामुळे आज सुद्धा आपण साहित्याची भाषा या घटकांचा विचार करणार आहोत. साहित्याची भाषा अनपेक्षितपणे शब्दातून अर्थ व्यक्त करणारी असते. संदर्भानुसार, घटनेनुसार, प्रसंगानुसार, आशयानुसार वेगवेगळे अर्थ त्या शब्दाला, त्या वाक्यातून व्यक्त होत असतात, अभिव्यक्त होत असतात. म्हणून एखाद्या शब्दाचा, एखाद्या कवितेचा, एखाद्या अभंगाचा अर्थ हाच आहे अशा प्रकारचा दावा कोणालाही करता येत नाही. कारण त्या कवितेकडे, त्या कथेकडे, त्या अभंगाकडे, त्या चारोळीकडे प्रत्येक व्यक्तीचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. एखाद्याला एखादी कविता ही वरवरची भावत असते आणि ती कविता एखादा व्यक्ती अभिधा वाचार्थाने त्या कवितेकडे पाहत असतो. दुसरा व्यक्ती लक्षार्थाने पाहत असतो, तर तिसरा व्यक्ती व्यंग्यार्थाने पाहत असतो. म्हणून एखाद्या खडा डोहात टाकल्यानंतर तो खडा तळाला जाईपर्यंत त्या पाण्यावर, त्या डोहावर असे वेगवेगळे वलय, तरंग निर्माण होत असतात. कधीपर्यंत? खडा तळाला जाईपर्यंत वेगवेगळे वलय, वेगवेगळे तरंग निर्माण होत असतात. त्याच पद्धतीने साहित्याचं आहे, वाङ्मयाचं आहे, कथेचं आहे, कादंबरीचं आहे, चरित्राचं सुद्धा आहे. असा साहित्यातून नेमका अर्थ, मोजका अर्थ, या कवितेचं भावार्थ, अर्थ हा 1 किलो आहे, 2 किलो आहे असं कोणालाही दावा करता येत नाही. मी आता सांगितलेलं आहे, साहित्याची भाषा अनपेक्षितपणे शब्दातून, काव्यातून अर्थ व्यक्त करत असते. एखादा व्यक्ती कवितेमध्ये, कथेमध्ये, साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये भाषिक प्रयोग कसा करतो, भाषिक प्रयोग कसं करतो, त्यानुसार अर्थाचे नवे 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 पदर त्यामध्ये निर्माण होतात. एखादी समजा घिसडी समाजाची, एखादा घिसाडी समाजाचा लेखक आहे आणि तो कविता लिहिलेला आहे. कारण घिसाडी समाजाची भाषा किंवा वडार समाजाची भाषा किंवा बंजारा समाजाची लमानी भाषा ही वेगवेगळी आहे. आणि त्या समाजातला लेखक आपल्या बोली भाषेचा प्रयोग साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये करत असतो. त्या रचनेमधला अर्थ दुसऱ्या भाषिक अभ्यासकाला तो त्या समाजातल्या व्यक्तीसारखा भावत नसतो. प्रत्येक जण आपल्या आपल्या कुवतीनुसार, आकलन क्षमतेनुसार ती भाषा
ती रचना, ती संरचना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एक कविता किंवा एका काव्यसंग्रहावर 10 लोकांना आपण लिहायला लावलं, समीक्षा करायला लावली, मत मांडायला लावलं, अभिप्राय नोंदवायला लावला, तर 10 लोकांचे 10 भिन्न भाषेतले, त्या रचनेतले अर्थ, नवे नवे पदर सांगून जातात. प्रत्येकाची लिहिण्याची भाषाशैली ही वेगळी आहे. इतकं प्रचंड सामर्थ्य त्या भाषेतल्या प्रयोगामध्ये असतात. मराठवाड्यातला भाषा प्रयोग वेगळाच आहे, पश्चिम मराठला भाषिक प्रयोग वेगळाच आहे, वैदर्भी भाषिक प्रयोग वेगळाच आहे. उद्धव शेळके नावाची धग नावाची कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये त्याने वैदर्भी भाषेचे प्रयोग केलेले आहेत. कोकणातला एखादा लेखक घ्या, इंडियन आयडॉल नावाची कादंबरी आदेश बांदेकरांची आहे. माफ करा, प्रवीण बांदेकरांची आहे. इंडियन आयडॉल नावाची कादंबरी आहे. त्यामध्ये त्यांनी कोकणी प्रयोग केलेले आहेत, कोकणी भाषिक प्रयोग केलेले आहेत. महानगरीय झोपडपट्टी, पुणे मुंबई महानगरामध्ये कविता, कादंबरी, कथा लिहिल्या जातात. त्यामध्ये सुद्धा भाषिक प्रयोग वेगवेगळे आहेत. महानगरी झोपडपट्टीचे भाषिक प्रयोग, भाषा, धारावी झोपडपट्टीतली भाषा, तिथली भाषा, तिथली शब्दकळा आणि त्या शब्दकळेतून जे अर्थ व्यक्त होतात, नवे 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 अर्थ व्यक्त होतात. त्या शब्दाचा अर्थ मला एक भावतो, दुसऱ्याला दुसराच भावतो, तिसऱ्याला तिसरा भावतो. असे अनेक अनंत अर्थाचे वलय वेगवेगळ्या भाषिक प्रयोगातून व्यक्त होतात. आणि ही किमया, ही जादू फक्त साहित्याच्या भाषेमध्येच असू शकते, इतर भाषेमध्ये असू शकत नाही. साहित्याची भाषा सुद्धा तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या समाजामध्ये बहुतांश लोक वापरतात. बहुतांश लोक वापरतात, पण ती आपल्याला जाणवत नाही. ही साहित्याची भाषा आहे. ग्रामीण भागात सुद्धा माणसं सरळ सरळ बोलत नाहीत, असं जेवण करत नाहीत, हे असं जेवण करण्याचा प्रयत्न करतात. वक्रोक्ती, सरळ न बोलता, सरलोक्त न बोलता, वक्रोक्ती न बोलतात, वाकडं वाकडं बोलतात. ती साहित्याची भाषा आहे. वाकडं वाकडं बोलणे म्हणजे साहित्याची भाषा. सरळ बोलत नाहीत बरेच लोक, कारण तो सवयीचा भाग झालेला आहे. सरळ न बोलता वक्रोक्ती न बोलणे आणि तेच लिहिणे ही साहित्याची भाषा आहे. साहित्याच्या भाषेमध्ये किंवा साहित्यिक भाषेत आव्हान असते. ते आव्हान सर्वांनाच पेलत नाही, सर्वांनाच पचत नाही. कारण अथांग अशा सागरा इतकी खोली, आकाशा इतका स्पर्श करण्याइतकी उंची साहित्याच्या भाषेमध्ये दडलेली असते, मुरलेली असते. त्यामुळे साहित्याची भाषा व्यक्तीला आव्हान देत असते आणि ते आव्हान सर्वसाधारण माणसाला पेलू शकत नाही. आणि साहित्याच्या भाषेमध्ये सदैव नवता असते, नित्यनूतनता असते, नाविन्यपूर्णता असते, चेतना असते, आनंद असतो, प्रसन्नता असते. पहा तुम्ही, साहित्य प्रत्येकाला वाचावंसं वाटतं, प्रत्येकाला हवंसं वाटतं. एखादा कवी आहे, त्या कवितेच्या कविता ऐकायला, तो गायन करत असेल, श्रवण करायला मधुर, गोड. कारण दैनंदिन जीवन जगून माणसाला कंटाळा आलेला असतो. तेच ते जीवन
तेच ते वातावरण, तीच ती परिस्थिती, तेच तेच काम, बदल हवा असतो. आणि अशा प्रकारचा बदल देण्याचं काम, नाविन्य पुरवण्याचं काम आणि आनंद, निर्भेळ आणि निर्मोही आनंद, निगर्वी आनंद, ब्रह्मास्वाद सहोदराचा साक्ष साहित्याची भाषा देत असते मुलांनो. म्हणून साहित्याच्या भाषेत सदैव नवता असते. पहा तुम्ही चित्रपट पहा. एक वेळा पाहिला चित्रपट पुन्हा पाहावासा वाटतो. पहिल्या वेळेस 30% समजतो चित्रपट. आणखी त्या चित्रपटाविषयी आपल्या मनामध्ये कुतूहल, जिज्ञासा, उत्सुकता, क्युरिओसिटी आणखी निर्माण झालेली असते. पुन्हा चित्रपट पाहावासा वाटतो. आपली त्या चित्रपटाविषयी तहान भूक आपली पूर्ण झालेली नसते, भागलेली नसते. दोनदा पाहतो आपण, तिसऱ्यांदा पाहतो आपण चित्रपट, आणखी चौथ्यांदा सुद्धा पाहतो, तरीही आपली तृष्णा त्या चित्रपटाच्या संदर्भामध्ये पूर्ण झालेली नसते, भागलेली नसते. इतकी त्यामध्ये प्रचंड असूसयता त्यामध्ये निर्माण झालेली असते. पहिल्या वेळेस आपल्याला जो चित्रपट भावलेला असतो, दुसऱ्या वेळेस नवीनच भावतो, तिसऱ्या वेळेस आणखीन काहीतरी भावतो, चौथ्या वेळेस आणखी वेगळे संदर्भ तो देऊन जातो. आणि मग आपण विचार करायला लागतो, अरे चित्रपट तो बहुत अच्छा आहे. असे वेगवेगळे नवे नवे विचार, नवे नवे संदर्भ, नवी नवी सूचकता सूचित करण्याचं काम साहित्याची भाषा करत असते मुलांना. साहित्याची भाषा स्वतंत्र कधीच नसते. साहित्याच्या भाषेमध्ये अनेक भाषेचे संदर्भ, अंश एकवटलेले असतात आणि त्यामुळेच साहित्याची भाषा ही विस्तारशी झालेली असते. एका साहित्याच्या, फक्त साहित्याच्या आणि साहित्याच्याच भाषेवर साहित्याची भाषा मोठी झाली नसते मुलांनो. साहित्याच्या भाषेमध्ये बोली भाषा आहे, गोंडी भाषा आहे, मराठवाडी भाषा आहे, मराठवाडी बोली आहे, वैदर्भी बोली आहे, पुणेरी बोली आहे, कोकणी बोली आहे, वगैरे डांगी बोली आहे, नागपुरी बोली, अनेक बोली भाषा साहित्याच्या भाषेमध्ये मिसळलेल्या असतात. आणि तेव्हाच साहित्याची भाषा तिचा परीघ असा वाढलेला असतो, मोठा झालेला असतो. म्हणून त्यामुळे साहित्याची अशी स्वतंत्र भाषा नाही. त्यामध्ये अनेक मूलद्रव्ये, खजिना, घटक द्रव्ये त्यामध्ये मिक्सअप झालेली आहेत. म्हणूनच ती साहित्याची भाषा प्रत्येकाला गोड वाटते, रुचकर वाटते, स्वादिष्ट वाटते, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, कानाला आनंद देणारी, माणसाला प्रसन्न करणारी, व्यक्तीच्या मनामध्ये सौंदर्य आणि लालित्य चा वर्षाव करणारी भाषा ही साहित्याची भाषा असते. साहित्याची भाषा जेवढी वाटते तेवढी सोपी सुद्धा नसते. तर ती कशी असते? तर ती गुंतागुंतीची असते. साहित्याची भाषा लगेच, पटकन, चटकन, लवकर कळत नसते. ती अशी गुंतागुंतीची असते, अशी एकमेकांमध्ये असे गुंतलेले असतात. जसं आपण आपल्या शरीरावर जे वस्त्र परिधान करतो, वस्त्रासारखी रचना, संरचना, निर्मिती असते. आपण आपल्या शरीरावर जे वस्त्र परिधान करतो, कपडे परिधान करतो, तो कपडा आडव्या आणि उभ्या धाग्याने निर्माण झालेला असतो.
आडव्या आणि उभ्या धाग्यांनी. आडवे, उभे, तिरपे असे वेगवेगळे धागे असतात आणि त्यामुळे गुंता तयार होत असतो. एखादा समजा करदोड आहे, करदोडे असतात दीपावलीला आपण बांधतो, ते करदोडे बघा एकत्र झाले की असा इतका गुंता तयार होत असतो. तसं साहित्याची भाषा सुद्धा आहे. साहित्याची भाषा ही गुंतागुंतीची आहे. लगेच वरवर माणसाला कळत नाही, खोल जाऊन विचार करावा लागतो. त्याचा तळ सहजासहजी त्या तळाला स्पर्श करता येत नाही, तळ ढवळता येत नाही. साहित्याच्या भाषेचा अंत लागत नाही, अंदाज बांधता येत नाही. साहित्याची भाषा ही अथांग अशा सागरासारखी आहे. वेगवेगळे विचार, वेगवेगळे पापुद्रे, वेगवेगळे वलय, वेगवेगळे तरंग निर्माण करते माणसाच्या मनामध्ये. माणूस सतत विचार करत असतो. आणि साहित्याची भाषा गुंतागुंतीची तर आहेच, ती जिवंत प्रत्येकारी सुद्धा आहे बघा. जिवंत प्रत्येकारी सुद्धा आहे. एखादी कादंबरी आहे, एखादी कादंबरी, एखादी कथा, एखादी कविता गुणवत्तायुक्त असेल, कसदार असेल, 24 कॅरेटचं सोनं म्हणून ती जन्माला आली असेल, तर ती त्या कवितेचा लेखक किंवा कादंबरीचा लेखक किंवा कथासंग्रहाचा लेखक जरी मरण जरी पावला, तर त्यांचं साहित्य कधीच नष्ट होऊ शकत नाही, जिवंत सदैव असते. आता उदाहरण जर घ्यायचं असेल आपला, शेक्सपियर, इंग्रजीतले शेक्सपियर लेखक आहेत, इंग्रजीतले शेक्सपियर नाटककार आहेत. ॲथेलो नावाचं नाटक आजही जिवंत आहे. त्याचा मराठीत अनुवाद झाला, इतर भाषेत अनुवाद झाला. मॅकबेथ नावाचं नाटक आहे. इंग्लंडला जेव्हा समजा कधी जर गेला तर बघा, त्यांचं आजसुद्धा घर आहे तिथं, त्यांचं ग्रंथालय आहे. अशा प्रकारच्या अजरामर साहित्यकृती त्यांनी जन्माला घातलेली आहे. कुसुमाग्रज आहे, त्याचा नटसम्राट नावाचा नाटक आहे, त्यावर चित्रपट निघालेला आहे. वि स खांडेकरांची AIT आहे मुलांनो. AITला साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नावाच्या नाटकाला ज्ञानपीठ पुरस्कार, भारतीय ज्ञानपीठ मराठी साहित्यातला, मराठीत नव्हे सर्वच साहित्यातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. विंदा करंदीकर नावाचे लेखक आहेत, त्यांच्या अष्टदर्शनी नावाच्या ग्रंथाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. हे 3 झाले. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकरांना मिळालेला आहे, दुसरा कुसुमाग्रजांना मिळालेला आहे, तिसरा विंदा करंदीकरांना मिळालेला आहे आणि चौथा भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या महाकादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि या कलाकृतीमध्ये, या कादंबरीमध्ये, या साहित्यकृतीमध्ये जिवंतपणा आहे, सचेतनता आहे, नवचैतन्य आहे. आणि अशा प्रकारचं वाङ्मयात आणि अशा प्रकारच्या कलाकृतीतल्या भाषा याला साहित्याची भाषा म्हणतात मुलांनो. तुम्ही वि स खांडेकरांची AIT नावाची कादंबरी तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये ग्रंथालय आहे, वाचनालय आहे. त्या ग्रंथालयामध्ये, वाचनामध्ये वि स खांडेकरांची AIT नावाची कादंबरी आहे आणि याच कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ती कादंबरी वाचून पहा, तेव्हा कळेल अरे साहित्याची भाषा ही अशी असते. याला साहित्याची भाषा म्हणतात. त्यामध्ये अलंकार आहे, उपमा आहे, उत्प्रेक्षा आहे, अनुप्रास आहे, सुविचार आहेत, म्हणी आहेत, वाक्य सगळं वगैरे 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 सगळा खजिना मसाला, अलंकार आणि रसाळयुक्त साहित्याची भाषा वि स खांडेकरांनी AIT कादंबरीमध्ये लिहिलेली आहे, पेरलेली आहे, मांडलेली आहे. म्हणून इतर साहित्यापेक्षा, इतर शास्त्रापेक्षा साहित्याची भाषा ही वेगळी आहे. एक पाश्चिमात्य अभ्यासक वेलेक व वॉरेन हे पाश्चिमात्य अभ्यासक, इंग्रजी अभ्यासक आहेत. त्यांनी साहित्याची भाषा ही कशी असते हे सांगितलेलं पहा. ते म्हणतात, वेलेक व वॉरेन यांनी साहित्याची भाषा ही व्यंजना प्रचूर असते. मी आता सांगितलेलं आहे. शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत, अभिधा,
लक्षणा, व्यंजना. पहा, साहित्याची सर्वश्रेष्ठ शक्ती ही व्यंजना शक्ती असते. म्हणून साहित्याची भाषा ही व्यंजना प्रचूर असते. ती सर्वांना कळत नाही, सर्वांना उमगत नाही आणि सर्वांना लिहिता येत नाही. जो अव्वल दर्जाचा सर्वश्रेष्ठ साहित्यिक लेखक असतो, त्यांच्याच लेखणीतून ही व्यंजना प्रचूर साहित्याची भाषा पाझरत असते, मुरत असते. अशा प्रकारची ही साहित्याची भाषा आहे. आणि साहित्याची भाषा ही व्यक्तिनिष्ठ असते. प्रत्येक व्यक्तीची ती भाषा असते. आता उदाहरण, मी एखादे कविता लिहिलेली आहे, कविता संग्रह लिहिलेला आहे, त्यामध्ये त्या काव्यसंग्रहाचा लेखक व्यक्ती मी आहे, व्यक्तिनिष्ठ आहे, ही माझी भाषा आहे. दुसऱ्या काव्यसंग्रहाची दुसरी भाषा असू शकते. माझी भाषा त्या काव्यसंग्रहात नसेल, त्या काव्यसंग्रहाची भाषा तिसऱ्या काव्यसंग्रहात नसेल, तिसऱ्या काव्यसंग्रहातली भाषा चौथ्या काव्यसंग्रहात नसेल. किंवा तुमची सुद्धा भाषा ही तुमची आहे. म्हणून साहित्याची भाषा ही व्यक्तिनिष्ठ असते. त्याचबरोबर भावप्रेरित असते. साहित्यामध्ये विचार, भावना, भावकल्लोळता, करुणता, भावनाच असते. साहित्य म्हणजे काय? भावनांची मांडणी साहित्यामध्ये आलेली असते. म्हणूनच आपल्याला साहित्य पुन्हा पुन्हा भावतं, आवडतं, म्हणून आपण वाचतो सुद्धा. साहित्यामध्ये कल्पना असते, कल्पना निर्मित असते आणि प्रतिभा, कल्पना निर्मितता आणि प्रतिभा निर्मितता साहित्यामध्ये आलेली असते. म्हणूनच साहित्याची भाषा इतर भाषेपेक्षा वेगळी आहे. आणि एवढंच नव्हे तर साहित्याची भाषा ही प्रतिभास निबंधन असते. प्रतिभास निबंधन, आपला उदाहरण सांगता येईल बालकवीच्या फुलराणी या कवितेचं प्रतिभास निबंधन. फूल हे वस्तुनिबंधन आहे मुलांनो, तर फुलराणी हे प्रतिभास निबंधन आहे. बघा, साध्या फुलाकडे पाहून बालकवीने फुलराणी नावाची कविता लिहिली आहे. ती कविता कशी लिहिली पहा. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तरुणाच्या मखमालीचे, त्या मखमालीवरती ही फुलराणी खेळत होती. कल्पना करून पहा, कल्पना निर्मित आणि प्रतिभा निर्मित अशा प्रकारची प्रतिभास निबंधन रचना बालकवीने फुलराणी या कवितेत मांडलेली आहे. ही अशा तुमच्या लक्षात आले साहित्याची भाषा ही कशी आहे ते पहा. अशा प्रकारची रचना या साहित्याच्या भाषेमध्ये लेखकाने मांडलेली आहे. पहा, साहित्याची भाषा आणखी संपलेली नाही मुलांनो. आणखीन या साहित्याच्या भाषेचा आपल्याला पुढे विचार करायचा आहे. साहित्याची भाषा व्यापक अशा प्रकारचा घटक आहे आणि तो घटक आपण विस्ताराने घेणार आहोत. आपण साहित्य विचार या अभ्यास पत्रिकेचा आपण विचार करत आहोत. म्हणून साहित्य काय असतं पहा, याचा विचार, याचा दृष्टिकोन, विचार दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. मग शास्त्रामध्ये आणि साहित्यामध्ये काय फरक आहे? मग हाच तर फरक आहे ना. साहित्य वाङ्मय समजून घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, समजणार नाही. आणि ते कळण्यासाठी, समजण्यासाठी या साहित्याच्या भाषेची आवश्यकता आहे. साहित्याच्या भाषेचा घटक आपण उद्याच्या तासाला पाहू. तुर्तास धन्यवाद.